मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली भाजी घेण्यासाठी येते. तर तो भाजीवाला आणि अर्जुन त्या हातगाडीच्या खाली लपून बसलेले असतात. तरी सायली विचार करते, हे दादा नक्की कुठे गेले असतील, असं म्हणून ती आता भाजी घेत असते. त्यावेळी अर्जुन आता पटकन उठतो आणि सायलीला म्हणतो, तुम्ही मला विचारा ना, हे भाजीचे रेट काय आहे, म्हणजे मी घासाघीस करून तुम्हाला भाजी देईल. आता सायली मनातल्या मनात विचार करू लागते, म्हणजे अर्जुन सर इथेच आहेत. तिला आता आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली प्लीज काहीतरी बोला, मी भाजीवाला आहे असं समजून, कारण ते काका आहेत ना, त्यांनीच मला सांगितलंय की मी येईपर्यंत तुम्ही इथे राहा म्हणून. त्यावेळी सायली आता भाजी न घेता लगेच तिथून रागातच जाते. अर्जुन तिच्या पाठीमागे जात असतो तेव्हा भाजीवाले काका अर्जुनला पकडतात आणि म्हणतात, अहो साहेब तुम्ही कुठे चाललात, तुम्ही म्हणाला होतात ना नेहमीपेक्षा जास्त पैसे देईन म्हणून. तेव्हा अर्जुन आता 500 रुपयाची नोट त्याच्या हातावर टेकवतो आणि लगेच सायली पाठोपाठ जायला निघतो. इकडे शिवानी आता रविराजला म्हणते की अहो 8-9 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा रात्रीची मी कामावरून लेट घरी यायची तेव्हा मी साक्षी या मुलीला पाहिलं होतं. बिचारीची तब्येत खरंच खूप खालावली होती, तिला उलट्या देखील होत होत्या. मी तिला म्हटलं की आमच्या घरी चल, तुला लिंबू पाणी वगैरे देते, पण ती नाही म्हणाली. तेव्हा रविराज आता हे सर्व काही तिचं बोलणं रेकॉर्ड करून घेतो. तर शिवानी विचारते, काही प्रॉब्लेम झालाय का सर? तेव्हा रविराज म्हणतो की झाला होता, आता तो प्रॉब्लेम दूर झालाय. आता साक्षीच्या बाजूने रविराजला खूप मोठा पुरावा मिळतो, त्यामुळे रविराज खुश होतो. ते सायली आता मंदिरात येते, तेथे ती पूजेचं ताट घेत असते. तितक्यातच अर्जुन तेथे येतो आणि सायलीकडे चोरून लपून पाहत असतो. त्यानंतर सायली अगोदर तो गुरुजींकडे जातो आणि त्यांना म्हणतो, गुरुजी आज मी प्रसाद वाटू का? वेळी गुरुजी म्हणतात की हो. तर अर्जुन आता मनातल्या मनात प्रार्थना करतो, मिसेस सायली माझ्यावर खूप चिडल्या आहेत देवी आई, त्या तुला खूप मानतात ना, मग त्यांना एकदा तरी माझ्याबरोबर बोलायला सांग प्लीज, असं म्हणून तो प्रार्थना करत असतो. सायली आता पुढे येते आणि समोर अर्जुनला पाहते. मनातल्या मनात ती विचार करते, अर्जुन सर इथे सुद्धा माझ्या पाठोपाठ आले, ते अजून मला का चिडवतायत मला कळतच नाही. म्हणून ती आता पुढे जाते, देवी आईची प्रार्थना करते, ते सुद्धा मनातल्या मनात. अर्जुन आता तिच्याकडे पाहत तिला म्हणतो, मिसेस सायली अहो तुम्ही जसं नेहमीप्रमाणे देवी आईकडे प्रार्थना करताना तशी करा ना, मनातल्या मनात का करताय? तरीही सायली बोलायला तयारच नसते. अर्जुन आता तिला प्रसाद देत असतो, पण सायली स्वतःच्या हाताने प्रसाद घेते आणि मग लगेच तेथून जाते. अर्जुनचा ती सारखाच पोपट करत असते. तेव्हा अर्जुनला आता वाईट वाटतं. गुरुजींना समजतं की सायली अर्जुनवर चिडली आहे. तेव्हा ते म्हणतात, मला आत्ता समजलं तुम्ही प्रसाद देण्याचं कारण, पण काहीही हरकत नाही. अहो तुम्ही देवी आई समोर आहात, तुमच्या सर्व समस्या होतील दूर. अर्जुन म्हणतो, फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे, बाकी काही नाही, असं म्हणून तो पुन्हा एकदा आईला नमस्कार करतो आणि मग सायली पाठोपाठ जातो. दुसरीकडे कल्पना सारखी अर्जुनला कॉल करत असते, परंतु अर्जुन काही कॉल रिसीव करत नाही. कल्पना मनातल्या मनात विचार करू लागते, हा अर्जुन दिवसभर कामामध्ये एवढा बिझी आहे की त्याने माझा कॉल रिसीव पण केला नाही, आता त्याच्या डब्याचं काय करावं कळतच नाहीये. म्हणून ती लगेच आता चैतन्याला कॉल करते. चैतन्य म्हणतो, काय ग मावशी बोल ना पटकन. तेव्हा कल्पना विचारते, काय रे, अरे अर्जुन कॉल रिसीव का नाही करत? त्यावेळी चैतन्य म्हणतो, अगं मावशी आज बॅक टू बॅक मीटिंग आहेत ना म्हणून. त्यावेळी कल्पना म्हणते की काहीतरी खाऊन घ्या. चैतन्य म्हणतो, हो खाणं तर होईलच, पण मी ठेवू का, मला उशीर होतोय. तेव्हा ठीक आहे असं आता कल्पना म्हणते. मग आता ती मनातल्या मनात विचार करू लागते, हा अर्जुन ना, याला कामाच्या पुढे काहीच दिसत नाही. इकडे अर्जुन हा सायली पाठोपाठच चाललेला असतो. सायली जेव्हा मागे पाहते तेव्हा अर्जुन आता पटकन तेथे लपत असतो. सायली आता पुढे पुढे जाते, तर अर्जुन आता लपत छपतच तिच्या पाठीपाठी चाललेला असतो. मध्येच सायली थांबते आणि चिठ्ठी पाहत असते. तेव्हा अर्जुन त्या एका मुलाच्या गाडीजवळ बसतो. तेथे तो मुलगा गाडी नीट करत असतो. तेव्हा तो विचारतो, काय? अर्जुन काहीच बोलत नाही. सायली आता थोडी पुढे गेल्यानंतर लगेच तो तिच्या पाठोपाठ जायला निघतो. त्यानंतर सायली एका दुकानाजवळ उभी राहते आणि कुणाला तरी कॉल करत असते, पण आता कॉल लागत नसल्यामुळे अर्जुनचा तेथेही पोपटच होतो, कारण त्याला सायलीचा आवाज ऐकायचा असतो. तो मनातल्या मनात विचार करतो, मिसेस सायली
पुन्हा एकदा कुणाला तरी कॉल करतायत, जेणेकरून त्यांचा आवाज माझ्या कानी पडेल. या विचाराने तो तिच्या पाठीमागे जाऊन तेथे तिचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु सायली आता काहीच बोलत नाही. तेव्हा अर्जुन आता म्हणतो की या दुकानाकडे पाहत आहेत म्हटल्यावर दुकानातच जातील. त्या अगोदरच अर्जुन आता दुकानात जाऊन उभा राहतो. तेव्हा तुम्हाला काय पाहिजे साहेब, असा आता तो दुकानदार विचारतो. अर्जुन म्हणतो काही नाही. अरे तुझं लग्न झालं आहे का? त्यावरती तो दुकानदार म्हणतो नाही, पुढच्या महिन्यात लग्न आहे. अर्जुन म्हणतो मग मी तुला फ्रीमध्ये एक ॲडवाईस देतो, जे बायकोला तू कधीही काही बोलायचं नाही. तिला राग आला तर ती आपल्याबरोबर बोलत नाही. म्हणजे आपण तिला कितीही म्हटलं ना कटकट करू नको, जास्त बोलू नको, तरीही ती गप्प बसणार नाही हे तर आपल्याला माहीत आहे. म्हटल्यावर आपण काही बोलायचंच नाही, आपण फक्त शांत राहायचं, तिची बडबड निरर्थकपणे ऐकत राहायचं. तेव्हा तो दुकानदार म्हणतो ठीक आहे. अर्जुन म्हणतो काय सांगू बाबा, खूप मोठा प्रॉब्लेम होतो, नाहीतर माझ्यासारखं असं बायकोच्या पाठीमागे पळावं लागतं. पण एकदा बायका रुसून बसल्या की बसल्याच. तेवढ्यातच तेथे सायली येते आणि अर्जुनला तेथे पाहते, पण ती त्याच्याकडे पाहून काहीच रिॲक्शन देत नाही. अर्जुन विचारतो काय घ्यायचं मिसेस सायली तुम्हाला? ती सायली काहीच बोलत नाही. ती दुकानदाराकडे ती चिठ्ठी देते. तेव्हा तो म्हणतो देतो मॅडम. तर सायली आता कधी बोलते याचीच वाट अर्जुन पाहत असतो. त्यावेळी देखील सायली काहीच बोलत नाही. तर तो दुकानदार म्हणतो 760 रुपये झाले तुमच्या सामानाचे. अर्जुन म्हणतो अरे एवढे पैसे कसे आणि कुठून द्यायचे तुला? तू टॅक्सेस वगैरे ॲड करतो की काय? मिसेस सायली अहो बोला ना काहीतरी, घासाघीस करा ना ते. तरीही सायली काहीच बोलत नाही. ती आता तशीच पुढे निघून जाते. अर्जुन त्या दुकानदाराला म्हणतो तुला लग्न झाल्यावर समजेल, 2 मिनटं शांत बसला असता तर काही बिघडलं असतं का? असं म्हणून तो पुन्हा सायलीच्या पाठीमागे जातो आणि तिला मनवण्याचा प्रयत्न करतो. म्हणतो की मला तुमची माफी मागायची आहे. अहो मी चुकीचं वागलो ठीक आहे, पण तुम्ही असं माझ्याशी अबोला धरू नका. तुमची माफी मागण्यासाठीच इकडे आलो होतो, परंतु त्या कुसुमताई मला आतमध्येच येऊ देत नाहीये. त्या काही बॉडीगार्ड आहेत का तुमच्या? तेव्हा सायली रागातच त्याच्याकडे पाहते. अर्जुन गप्प बसतो. सायली आता पुढे जाते. अर्जुन तिची कान पकडून माफी मागतो. तरीही सायली आता ऐकायला तयारच नसते. ती त्याच्याबरोबर काहीही बोलत नाही. मनातल्या मनात मात्र विचार करते अर्जुन सर तुम्हाला असं त्रास द्यायला मलाही आवडत नाही, पण तुमच्या बोलण्यामुळे समोरचा किती दुखावतो याची जाणीव तुम्हाला झालीच पाहिजे. असं म्हणून ती पटकन घरात जाते आणि अर्जुनच्या तोंडावरच दार बंद करते. तेव्हा त्याला खूप वाईट वाटतं. तो म्हणतो की ही आयडियासुद्धा फ्लॉप झाली. दुसरीकडे आता पूर्ण आजीबरोबर कल्पना फोनवर बोलत असते. प्रताप देखील बसलेला असतो. तो कल्पनाला विचारतो पूर्ण आईला औषधं मिळाली का विचार. तेव्हा ती तसं विचारते तर सायली कुठे आहे असं पूर्ण आजीने विचारलेलं असतं. तर सायली तिच्या माहेरपणासाठी गेली आहे असं कल्पना म्हणते. तेवढ्यातच अस्मिता तेथे येते. कल्पनाच्या हातातून फोन घेते आणि पूर्ण आजींकडे सायलीची लगेच चुगली करू लागते की घर वाऱ्यावर सोडून गेली आहे. तेव्हा कल्पना लगेच फोन कट करते. प्रताप आणि कल्पना तिला खूपच सुनावतात आणि तू तुझ्या संसाराकडे जरा लक्ष दे असं म्हणतात. ते आता प्रताप हा अश्विन आणि अर्जुन बद्दल विचारतो. तेव्हा अश्विनला खूप काम आहे, तो अजूनही हॉस्पिटलमध्येच आहे असं कल्पना म्हणते. तेवढ्यातच अर्जुन आता तेथे येतो. तो खूप थकलेला असतो. त्यावरती कल्पना म्हणते बाळा बरं झालं तू आलास, तू जेवण करून घे. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही मला नाही जेवण करायचं. असं म्हणून तो म्हणतो की मी खूप थकलोय, रूममध्ये जातो. तो रूममध्ये गेल्यानंतर लगेच अस्मिता म्हणते की आता बायको नाही ना, हा फक्त झोपण्यापुरता घरात असतो, नाहीतर आपला बाहेरच. तेव्हा अस्मिता तू गप्प बस, तुला झोप येत नाही का असं म्हणून कल्पना आणि प्रताप दोघेही तिला खूप बोलतात. ती तनतन करतच तेथून जाते. त्या दिवशी सायली कचरा टाकण्यासाठी बाहेर चाललेली असते. तेव्हा समोर अर्जुन प्लीज मिसेस सायली माझ्याशी बोला चा बोर्ड हातात घेऊन तेथे उभा असतो. सायली ते वाचते आणि पटकन दार बंद करते. अर्जुनला खूप वाईट वाटतं. मग त्यानंतर सायली आता मनातल्या मनात विचार करते अर्जुन सर आत्ता गेले आहेत की काय काय माहीत, असं म्हणून ती दार उघडून पाहते. तर अर्जुन थोडा बाजूला गेलेला असल्यामुळे तिला दिसत नाही. ती मनातल्या मनात विचार करते बरं झालं आत्ता तरी ते कामाला जातील ऑफिसमध्ये. त्यानंतर आता तेथे पोस्टमन काका येतात आणि दार ठोठावतात. तेव्हा सायली कोणतं पत्र आहे ते पाहते तर त्यामध्ये सुद्धा प्लीज मिसेस सायली माझ्याशी बोला
असं लिहिलेलं असतं. सायली आता अर्जुनकडे पाहते. अर्जुन कान पकडतो आणि पुन्हा एकदा माफी मागतो. तरीही सायली बोलायला तयारच नसते. ती आता मनातल्या मनात विचार करते की यांना अशीच सजा दिली पाहिजे. हेच मला म्हणाले होते ना की तुमचा आवाज माझ्या कानीसुद्धा पडायला नको. तुम्ही सारखी बडबड करता. हा तुमचा खानदानी प्रॉब्लेम आहे का? आता पाहतेच मी त्यांच्याकडे. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पूर्ण चाळीमधील लाईट गेलेली असते. अर्जुन सर्वांसाठी जनरेटर घेऊन येतो आणि सायलीचं नाव सांगतो. तेव्हा सर्वजण आता सायलीचे आभार मानत असतात. परंतु समोर आता अर्जुन उभा असतो. सायली म्हणत असते, मी नाही जनरेटर घेऊन आले. तेव्हा अर्जुन सायलीकडे हसतच पाहतो. कुसुमला देखील कौतुक वाटतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.